गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य असणार आहेत। मंत्री जयकुमार गोरेंनी मांडलेलं विधेयक विधानसभेत मंजूर सदस्यांची निवड ही पक्ष किंवा गटाच्या संख्याबळानुसार होणार आहे। ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत सामाजिक क्षेत्र आणि विविध तांत्रिक विषयावरील तज्ज्ञांचा अनुभव प्रशासनाला मिळावा या उद्देशाने राज्य सरकारने हे पाऊल उचललंय। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हे विधेयक सभागृहात चर्चेसाठी मांडलं होतं। विधेयकातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या एकूण सभासद संख्येच्या 10% किंवा किमान 5 सभासद यापैकी जे अधिक असतील ते नामनिर्देशित केले जातील। त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या एकूण सदस्य संख्येच्या 20% किंवा किमान 1 सदस्य नामनिर्देशित करण्याची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील 2210 निर्वाचित सदस्यांच्या जोडीला आता 201 स्वीकृत सदस्य कार्यरत होतील, तर 301 पंचायत समितींमधील 4024 सदस्यांच्या संख्येत 804 नामनिर्देशित सदस्यांची भर पडेल। या नामनिर्देशित सदस्यांना प्रशासकीय कामकाजात सल्ला आणि तांत्रिक मार्गदर्शन देता येईल, मात्र त्यांच्या राजकीय अधिकारांवर काही मर्यादा असतील। त्यांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कोणत्याही सभेतील प्रस्तावावर मतदान करता येणार नाही। हे सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती किंवा उपसभापती यांच्यासारख्या पदांच्या निवडीसाठी पात्र ठरणार नाहीत। सर, एक महत्त्वाचं विधेयक आलेलं पाहायला मिळतं। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील नगरसेवकांची संख्या वाढणार आहे, काय नेमकं आहे, कशा पद्धतीने संख्या वाढणार आहे? नाही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एक नवीन विधेयक आज आपण आणलं आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्येच्या 10% सदस्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेता येईल। त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून जिल्हा परिषदेमध्ये काम करता येईल। त्याच अनुषंगानं पंचायत समितीमध्ये सदस्य संख्येच्या 20% सदस्य हे स्वीकृत सदस्य म्हणून पंचायत समितीमध्ये घेता येतील आणि तेही जे स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याचं काम करण्यासंदर्भात हे बिल सभागृहामध्ये आणलं आणि त्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य घेता येतील। साधारण 34 जिल्ह्यामध्ये 201 जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत म्हणून घेतले जातील आणि पंचायत समितीमध्ये साधारण 806च्या आसपास पंचायत समिती सदस्य स्वीकृत म्हणून या संस्थांमध्ये घेतले जातील। प्रामुख्याने ज्या पद्धतीने त्या नगरसेवकांना, ज्या सदस्यांना जो काही तिथे निधी असतो तसाच निधी या सगळ्या सदस्यांना दिला जाणार आहे का, काय नेमकं असणार आहे? कारण की ज्यावेळेस कामं करायचे असते त्यावेळेस एक निधीचा प्रश्न निर्माण होतो। नाही, स्वीकृत पंचायत समिती सदस्य आणि स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य यांना निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या इतकेच अधिकार राहतील, फक्त त्यांना कोणत्याही निवडीच्या प्रक्रियेमध्ये मतदान करता येणार नाही। त्यामुळे निधीचं वाटप करत असताना जेवढा निधी निवडून आलेल्या सदस्यांना मिळेल तेवढाच निधी स्वीकृत घेतलेल्या सदस्यांनाही मिळेल। त्यामुळे मतदान सोडून बाकी सगळे अधिकार हे स्वीकृत सदस्याला राहतील आणि त्या अनुषंगानं निधीची तरतूद पण या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केली जाईल। दुसरीकडे जे काही नाराज होते त्यांना थांबवण्यासाठी हा एक महत्त्वाचा पाऊल आहे असं म्हणायचं, कारण की ज्यावेळेस तिकीट वाटपायचं होतं त्यावेळेस मोठ्या संख्येने नाराजगी पाहायला मिळत होती, ते कुठेतरी संपवेल असं म्हणायचं असं नाही, कोण नाराज आहे याची व्यवस्था करण्यासाठी बिलकुल हे विधेयक आणलेलं नाही। तर आपण पाहतो की विधान परिषदेमध्ये आपण स्वीकृत विधान परिषदेचे सदस्य घेतो, आपण नगरपालिकामध्ये स्वीकृत सदस्य नगरसेवक घेतो, महानगरपालिकामध्ये आपण स्वीकृत नगरसेवक घेतो।
त्याच अनुषंगानं ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्य घेण्याची पद्धती काही कालखंडापासून बंद होती. ती पद्धती नव्यानं चालू करण्यासाठी हे विधेयक सभागृहामध्ये आणलं होतं आणि त्यातून या ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधा उभ्या करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था बळकट होतील आणि या ज्या सदस्यांना ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, जे समाजसेवक आहेत, या क्षेत्रामध्ये काम करतात पण निवडून येणं त्यांना शक्य नाही अशा लोकांना या संस्थेमध्ये घेऊन त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग या संस्थांमध्ये व्हावा म्हणून हे बिल आपण विधानसभेमध्ये आणलं होतं. धन्यवाद.